क्वेश्चन नंबर 21 आपल्याला काय म्हणतोय 2 - 3 5 - 7 मॅट्रिक्स दिला देन 2a - 3a इनवर्स ची व्हॅल्यू विचारली आहे. 2a म्हणजे काय सरळ सरळ याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 3a इनवर्स म्हणजे काय करायचं याचा इनवर्स काढून 3 ने मल्टिप्लाय करायचं 2a मधून सबट्रॅक्ट करायचं. डायरेक्ट करतो मित्रांनो आणि याचसाठी मी तुम्हाला म्हणतोय की तुमचं जर थोडंसं फाउंडेशन क्लिअर असेल जे मी अगोदर दिलेले क्वेश्चन्स आहेत आता हा क्वेश्चन 21 आहे याच्या अगोदरचे सगळे क्वेश्चन क्लिअर असतील तर तुम्हाला हा लवकर समजून जाईल. बघा काय करता येईल याच्यामध्ये 2a म्हटलंय काय होणार हा सरळ सरळ 2 ने या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करू काय झाला 4 - 3 × 2 -6 5 × 2 10 -7 × 2 -14 हा काय झाला 2a मायनस 3 × a इनवर्स. अगोदर आपण a इनवर्स ची व्हॅल्यू काढून घेऊ. त्याच्या अगोदर डिटर्मिनंट ऑफ a ची व्हॅल्यू काढू काय होणार बघा बरं 2 × -7 -14 मायनस मायनस प्लस 15 15 - 14 म्हणजे काय झाला 1. डिटर्मिनंट ऑफ a ची व्हॅल्यू आली 1. Therefore a inverse is equal to 1 divided by determinant of a लिहितो आपण परंतु या ठिकाणी 1च आहे त्याच्यामुळे 1/1 झाला हा. मध्ये आपण काय करतो दोघांना इंटरचेंज -7 आणि 2 या दोघांना करतो मायनस हा झाला +3 आणि हा झाला -5 हा झाला आपला a इनवर्स. 3a इनवर्स आपल्याला मायनस करायचं आहे सो मायनस मी या ठिकाणी ॲज इट इज लिहिलो. आता 3a इनवर्स लिहितो 3 ने याला मल्टिप्लाय करायचं काय होऊन जाईल बघा बरं 3 × -7 -21 3 × 3 9 3 × -5 -15 आणि त्याच्यानंतर 3 × 2 हा काय झाला 6. याचा सरळ सरळ आन्सर काय येणार बघा मित्रांनो 4 - -21 म्हणजे 4 + 21 हा काय झाला 25 -6 -9 हा काय झाला -15. त्याच्यानंतर 10 - 15 मायनस प्लस 15 हा काय झाला 25 -14 -6 हा काय झाला -20 25 25 -15 आणि -20 25 25 -15 -20 ऑप्शन डी इज दी करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 22 आपल्याला काय म्हटलंय बघू a इज इक्वल टू 2/2 चा मॅट्रिक्स दिलाय x इज अ 2/2 मॅट्रिक्स सच दॅट ax इक्वल्स टू I देन x इक्वल्स टू युनिट मॅट्रिक्स हे इक्वेशन दिलंय x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. इक्वेशन मधून जर लेफ्ट साइड कडून मी हा a काढून टाकला तर मला सरळ सरळ x ची व्हॅल्यू मिळून जाईल. a कसा काढून टाकणार दोन्ही साइडला इक्वेशनच्या मी a इनवर्सने प्री मल्टिप्लाय करतो ax इक्वल्स टू a इनवर्स इंटू युनिट मॅट्रिक्स ॲज इट इज. दोन्ही साईडला a इनवर्सने मल्टिप्लाय केलं a इनवर्स इंटू a हा काय झाला युनिट मॅट्रिक्स म्हणजे युनिट मॅट्रिक्स इंटू x इक्वल्स टू a इनवर्स इंटू युनिट मॅट्रिक्स. जेव्हा मॅट्रिक्समध्ये आपण युनिट मॅट्रिक्सने मल्टिप्लाय करतो तेव्हा तो युनिट मॅट्रिक्स न मल्टिप्लाय करता ठेवला तरी चालतो. जसं आपण नंबरला 5 × 1 काय येणार 1च येणार a × 1 काय येणार aच येणार. 1 ने मल्टिप्लाय केल्यानं जसा फरक पडत नाही तसा मॅट्रिसेसमध्ये युनिट मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केल्यानं फरक पडत नाही. त्याच्यामुळे हा युनिट मॅट्रिक्स दोघांना मी काढून टाकलं. x इज इक्वल टू व्हॅल्यू आली मित्रांनो a चा इनवर्स. मग आता x ची व्हॅल्यू आपल्याला काय माहिती आहे सरळ सरळ a चा इनवर्स घ्यायचा a मॅट्रिक्स आपल्याकडे आहे. डिटर्मिनंट ऑफ a ची व्हॅल्यू काढू 1 4 = 4 -2 3 = 6 4 - 6 इज इक्वल टू -2. Therefore a inverse is equal to 1 divided by determinant of a असतो या ठिकाणी मी -2 लिहून टाकला. 2/2 मॅट्रिक्स मध्ये आपण या दोघांना इंटरचेंज करतो या दोघांना मायनस म्हणजे 4 इथे येणार 1 इथे येणार हा 2 होणार -2 आणि हा 3 होणार -3. सरळ सरळ हा नंबर मी मध्ये पाठवून देतो काय होणार बघा 4 divided by -2 4 divided by -2 यालाच आपण -4 divided by 2 लिहू शकतो. -2 divided by -2 हा सरळ सरळ 1 होऊन जाईल. -3 divided by -2 -3 divided by -2 आणि हा 1 divided by 2 -2 ला आपण काय केलं तो मायनस वर घेऊन टाकला हा काय झाला 2 झाला इज इक्वल टू आपल्याकडे मॅट्रिक्स काय आला हा -2 आणि हा मायनस मायनस +3/2 हा झाला -2 1 3/2 -1/2 -2 1 3/2 -1/2 -2 1 3/2 -1/2 म्हणजे ऑप्शन बी इज दी करेक्ट ऑप्शन. प्रिय मित्रांनो क्वेश्चन नंबर 23 आपल्याला म्हणतोय a इज इक्वल टू cos θ - sin θ -sin θ आणि -cos θ आपल्याला हा मॅट्रिक्स दिलाय 2/2 चा. a इनवर्स ची व्हॅल्यू विचारली आहे. सगळ्यात अगोदर आपण डिटर्मिनंट ऑफ a ची व्हॅल्यू काढून घेऊ काय झालं बघा cos θ - cos θ -cos² θ मायनस प्लस म्हणजे तो मायनस काय -sin² θ इज इक्वल टू मायनस कॉमन काढला cos² θ + sin² θ इज इक्वल टू 1 इज इक्वल टू -1. डिटर्मिनंट ऑफ a ची व्हॅल्यू a इनवर्स ची व्हॅल्यू काय होणार a इनवर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ a म्हणजे हा झाला -1 ब्रॅकेट मध्ये या दोघांना करायचं आपल्याला इंटरचेंज म्हणजे हा cos θ मायनस इथे जाणार आणि cos θ प्लस हा इथे येणार.
उरलेल्या दोघांना आपल्याला करायचे निगेटिव्ह. मायनस ऑफ मायनस साइन थिटा झाला हा प्लस साइन थिटा, आणि हा मायनस ऑफ मायनस साइन थिटा हा सुद्धा झाला प्लस साइन थिटा. सो आपल्याकडे हा आलेला इनवर्स. हा जो 1/-1 आहे म्हणजे कंप्लीट काय झाला, हा -1च, त्याला मध्ये पाठवून देऊ. -1 इंटू मायनस कॉस थिटा हा झाला प्लस कॉस थिटा, हा झाला मायनस साइन थिटा, हा झाला मायनस साइन थिटा, आणि हा झाला मायनस कॉस थिटा. दिस इज द इनवर्स ऑफ गिवन मॅट्रिक्स मित्रांनो. कॉस थिटा मायनस साइन मायनस कॉस. ऑप्शन डी इज दी करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन पाहूयात 24. आपल्याला दिलाय ए मॅट्रिक्स दिलाय 2/2 चा, बी मॅट्रिक्स दिलाय 2/2 चा, देन बी इनवर्स ए इनवर्स होल इनवर्स इक्वल्स टू. आपण बी चा इनवर्स काढू शकतो, ए चा इनवर्स काढू शकतो, दोघांचा प्रोडक्ट करू शकतो आणि आलेल्या मॅट्रिक्सचा परत इनवर्स काढू शकतो. परंतु ही खूपच लांब प्रोसेस आहे. एकदमच गावंढळ पोरांनी अशा प्रकारचं टाइमपास करायचं एक्झाम मध्ये. आपण काय करायचं, आपण हे करायचं मित्रांनो, प्रॉपर्टी यूज करायची. कुठली हो, ए बी होल इनवर्स इज इक्वल टू, या दोघांचा सिक्वेन्स उलटा होणार आणि इंडिव्हिज्युअली इनवर्स होणार इंटू ए इनवर्स. तसा बी इनवर्स ए इनवर्स होल इनवर्स हा काय होणार मग, ए इनवर्सचा इनवर्स इंटू बी इनवर्सचा इनवर्स. इनवर्सचा इनवर्स म्हणजे ओरिजिनली तोच मॅट्रिक्स, हा काय झाला ए, बी इनवर्सचा इनवर्स म्हणजे हा झाला बी. देअरफॉर बी इनवर्स ए इनवर्सचा होल इनवर्स इज इक्वल टू बेसिकली ए बी. म्हणजे फक्त या दोन मॅट्रिक्सचा आपल्याला प्रोडक्ट घ्यायचा. काय होणार, या रोचा प्रोडक्ट या कॉलम सोबत 2 2 जा 4, 3 1 जा -3, 4 - 3 म्हणजे +1. या रोचा प्रोडक्ट या कॉलम सोबत 2 × -3 -6, 3 × 2 6, -6 + 6 0. या ठिकाणी काय होणार बघा, ही रो हा कॉलम 1 × 2 2, 2 × -1 -2, +2 -2 0. ही रो आणि हा कॉलम 1 × -3 -3, 2 × 2 हा झाला 4, 4 - 3 म्हणजे +1. 1 0 0 1 म्हणजे 2/2 चा युनिट मॅट्रिक्स आपल्याला भेटला आहे. ऑप्शन मध्ये आपल्याकडे आहे बी. देअरफॉर बी इज दी करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 25 मित्रांनो, काम 25 काय म्हणतोय, द व्हॅल्यू ऑफ एक्स सच दॅट द मॅट्रिक्स इज नॉट इन्व्हर्टिबल. मॅट्रिक्स नॉट इन्व्हर्टिबल फक्त दोन केसमध्ये असतो मित्रांनो. जर त्याचा डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 असेल किंवा जो हा मॅट्रिक्स आहे तो नॉट स्क्वेअर मॅट्रिक्स असेल, तर या दोनच केसमध्ये त्याचा ए इनवर्स डझंट एक्झिस्ट. मग या ठिकाणी गिवन मॅट्रिक्स तर आपल्याकडे स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, 3/3 याची ऑर्डर आहे. मग याचा इनवर्स जर एक्झिस्ट करत नाही किंवा जर हा नॉन इन्व्हर्टिबल असेल, त्याचा एकच अर्थ होतो, तो म्हणजे काय, याचा डिटर्मिनंट इज इक्वल टू काय असला पाहिजे, 0. या मॅट्रिक्सला आपण इज इक्वल टू ए मॅट्रिक्स आहे असं म्हणू आणि याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढू. इज इक्वल टू काय होणार बघा, पहिला एलिमेंट आहे एक्स ॲज इट इज ठेव, त्याचा सोडला कॉलम, त्याची सोडली रो, 25 -6 × 18 म्हणजे किती झाले 7. 25 - 18 इज इक्वल टू 7. त्याच्यानंतर दुसरा एलिमेंट आहे 2, त्याला लिहिलं मी मायनस, ब्रॅकेटमध्ये काय होणार, सोडा त्याचा कॉलम, सोडा त्याची रो, 4 5 20 आणि 6 2 12, 20 - 12 म्हणजे टोटल 8 मित्रांनो. त्याच्यानंतर प्लस तिसरा एलिमेंट 3 आहे, ॲज इट इज लिहून टाकला मी, सोडली त्याची रो, सोडला त्याचा कॉलम, 4 3 12 आणि 5 2 10, 12 - 10 इज इक्वल टू 2. या ठिकाणी लिहून घेतलंय x × 7 हा झाला 7x मित्रांनो. -2 8 जा किती रे, -16 आणि प्लस 3 2 जा 6 + 6 इज इक्वल टू हा काय झाला 7x -10, -16 + 6 म्हणजे -10. याची व्हॅल्यू डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0 ठेवायचं, इज इक्वल टू 0 ठेवली आपण. 7x इज इक्वल टू हा -10 पलीकडे जाऊन झाला +10, x इज इक्वल टू झाला 10 / 7. तर ही आहे मित्रांनो 10/7 म्हणजे ऑप्शन बी करेक्ट ऑप्शन. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर 100% विचारा कॉमेंट सेक्शन मध्ये. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल, सरळ कॉमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं. मजाक करत नाही, चॅनलवरती हजारो कमेंट येतात, मी सगळ्यांना रिप्लाय करतो, तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क, मी शिकवतो मॅथ्स, लक्षात ठेवा.